मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 16 सफर मेट्रोची या पाठाचा अभ्यास करणार आहोत। सफर मेट्रोची या पाठाचे लेखिका आहे क्रांती गोडबोले पाटील। यांचा जन्म 1990 साली झाला। निवेदित लेखिका किशोरवयीन मुलांसाठी तसेच सामाजिक विषयांवर ललित लेखन यांनी केलेले आहे। पाठाबद्दल माहिती आपण पाहूयात। विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे शोध लावले जात आहेत। प्रवासाच्या वाहनामध्येही वेगाने बदल होत आहेत। ज्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवाच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे। मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवाद रूपाने दिलेला आहे। वयम या मासिकातून हा संवाद घेतलेला आहे। मुलांनो, या पाठामध्ये खरं तर पहिली महिला मेट्रो चालक यांचे अनुभव आणि मेट्रोविषयीचा परिचय या पाठामध्ये दिलेला आहे आणि तोच आपण जाणून घेणार आहोत। मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली। झुंबड म्हणजे गर्दी। मेट्रो खरंच अजब आहे। प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने, टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डब्बे, झूम वेगात धावणारी ही गाडी, पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो। बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो। या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात आले। रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत। मुलांनो, इथे रुपाली चव्हाण तर त्यांना पहिला प्रश्न विचारलेला आहे, मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, कोणता अभ्यास केला? रुपाली म्हणजे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे, मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग झाले। मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते। एवढंच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते। ही चाचणी खूप अवघड असते। प्रश्न, फक्त परीक्षा पास झालात की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का? रुपाली, नाही। यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते। या सर्व चाचण्यांत पास झालात की मग मुलाखत घेतली जाते। मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता। प्रश्न, रुपालीताई, पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला कसं वाटलं? रुपाली, मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। अविस्मरणीय म्हणजे कधीही न विसरता येण्यासारखा। पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती। मनात थोडी धाकधूक होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईल की नाही। एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली।
बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो चालवली. आता तर मी रोजच मेट्रो चालवत असल्याने सवय झाली आहे. प्रश्न: मेट्रो उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता? रुपाली: रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे, पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती. या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही मला. पुढचा प्रश्न आहे, पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली? रुपाली: मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली. प्रश्न: मेट्रो कोणत्या इंधनावर चालते? रुपाली: मेट्रो विजेवर चालते. प्रश्न: एका मेट्रोत किती पायलट असतात? रुपाली: एका मेट्रोत एकच पायलट असतो. प्रश्न: मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते का? रुपाली: लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते. मेट्रो ट्रेन फक्त 4 डब्यांची असते. मेट्रोला स्वतःची कारशेडही असते. घाटकोपरहून वर्सोव्याला मेट्रो पोहोचली की ती कारशेडमध्ये जाते. तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो. मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो. प्रश्न: मेट्रोत एका वेळी साधारणतः किती प्रवासी प्रवास करू शकतात? रुपाली: मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात. प्रश्न: मेट्रोचे वेगळेपण काय? रुपाली: मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलने बनलेले असतात. विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात. डब्यात व स्टेशनवर CCTV कॅमेरे लावलेले असतात. मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात, मात्र ते आपोआप बंद होत नाहीत, तर ते पायलटला बंद करावे लागतात. पायलटसाठी बंद केबिन असते. केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते. मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करायचं याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं. प्रश्न: मेट्रो दिवसरात्र धावते का? रुपाली: सकाळी 5:20 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते. प्रश्न: टोकन म्हणजे काय? रुपाली: मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते. टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट. तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात. मेट्रोने प्रवास करतेवेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते. हे टोकन टाकल्यावर किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते. म्हणजे कोणी बिना तिकीट प्रवास करूच शकत नाही. थोडक्यात आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे. मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत. प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो, असे रुपाली आवर्जून सांगते. मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे, हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते. मुलांनो, हा पाठ तुम्हाला आवडलाच असेल. या पाठामधून आपल्याला मेट्रोबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. तर असेच शैक्षणिक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला
लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.